धाराशिव जिल्हा परिषदेमधील 16 शिक्षकांना शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आलेली आहे। ही पदोन्नती अतिशय नियमबाह्य पद्धतीने आणि चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली आहे। शासनाचे नियम धाब्यावर बसून ही पदोन्नती करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये टीएटीचा जरी विषय एक्झाम कंपल्सरी असेल त्या अनुषंगाने जरी केली असली, सेवा ज्येष्ठतेचा देखील त्याच्यामध्ये विषय येतो। हे सगळं डावलून ही पदोन्नती करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे राज्य ग्रामविकास खात्याचा JR असताना मंत्र्याचा की बाबा पदोन्नती करू नये, त्याच्यातील निकष तपासले जावेत आणि आदेश येईपर्यंत पदोन्नती करू नये, तर देखील ही पदोन्नती करण्यात आली। दुसरा विषय, पुणे शिक्षण संचालक प्राथमिक यांनी नियमबाह्य पत्र काढून ही पदोन्नतीसाठी पुढाकार घेतला। या पत्राला नागपूर खंडपीठाने स्थगिती घेतलेली आहे 2026 मध्येच। त्याचा पुरावा देखील असताना देखील त्याच्याकडं या जिल्हा परिषदेनं सपशेल कानाडोळा केलेला आहे। एकंदरीत सर्व प्रक्रिया ही अतिशय चुकीची असून आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकारातून ही पदोन्नती झालेली असं आमचं स्पष्ट मत आहे। विधानसभेचे उपाध्यक्षांनी देखील आदेश दिले आहेत की त्याच्यावर आतापर्यंत पदोन्नतीची कारवाई करू नये, तरी देखील त्याला या विषयाला डावलून ही पदोन्नती करण्यात आली आहे। मग कालच शिक्षक संघटनांनी याच्या संदर्भात निवेदन दिलं आहे, पण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आणखीन याच्यात सखोल लक्ष घालू आणि हा प्रकार असाच सुरू राहिला आणि या कारभाराची जर राज्यस्तरीय चौकशी झाली नाही आणि त्याच्यात संबंधितांना जर दोषी ठरवलं नाही, तर भविष्यामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही मोठं आंदोलन छेडू एवढं सांगतो।